इयत्ता 10वी कुमार भारती. कविता 6 वस्तू. द भा धामणसकर. 1960. प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. ही कविता मुक्तछंद या प्रकारातली आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तू नाही, भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील वस्तू या पद्य घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर बघूयात आपण आजचं जे पद्य आहे वस्तू. वस्तू ही जी कविता आहे ती द भा धामणसकर या कवींची आहे. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. प्रस्तुत कविता जी आहे ती मुक्तछंद या प्रकाराची आहे. मुक्तछंद ही जी शैली आहे त्याच्यामध्ये लेखन शैली ही मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतेही बंधनं नसतात. त्यामुळे सहजगत्या आपल्या मनात जशा भावना आल्या त्या आपल्या शब्दामध्ये आपण मांडू शकतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेसुद्धा आपण या मुक्तछंद कवितेच्या प्रकारामध्ये मांडू शकतो. म्हणून ह्या ज्या कविता आहेत त्या आपल्याशा वाटतात आणि वाचकाशी एक प्रकारचा संवाद साधल्यासारखा वाटतो. म्हणून आपल्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला वाटतात त्या पद्धतीने आपण या मुक्तछंद या प्रकारच्या कवितेमध्ये आपण त्या व्यक्त करू शकतो. या कवितेचा विषय निर्जीव वस्तूचा सजीवपणा हा आहे. कोणत्याही वस्तूशी मानवी भावना जोडल्या गेल्या की व्यक्ती व वस्तूमध्ये अतूट नाते तयार होते आणि वस्तूशी निगडीत तयार झालेला जे हे स्नेह आहे, हा जो प्रेम आहे, जर आपण तो जपला तर या निर्जीव वस्तूमधूनच खरे मानवी जीवन व्यक्त होते. त्यामुळे वस्तूशी निगडीत स्नेह जपावा हा भाव या कवितेतून व्यक्त केला आहे. वस्तूशी निगडीत जे प्रेम आहे आपलं ते आपण जपून ठेवावं हा एक भाव या कवितेमधून व्यक्त होतो. तर
बघूयात आपण प्रत्यक्ष कविता. बघा, या ठिकाणी वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वापरात अनेक वस्तू असतात. तुमची चप्पल असेल, बूट असेल, शाळेचं दप्तर असेल, तुमचा पेन असेल, वही असेल, तुमची बसण्याची खुर्ची असेल, तुमची लिहिण्याची वही असेल, अशा कित्येक वस्तू रोज आपल्याला वापराव्या लागतात. पण त्या वस्तू वापराव्यात कशा, हाताळाव्यात कशा, याविषयी आपल्याला कवी सांगतात की वस्तूला जीव नाही, त्यांना प्राणही नाही, हे आपल्याला माहीतही आहे. कारण त्या निर्जीव आहेत, त्या अचल आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. पण त्यांच्यासोबत जर स्नेह जपायचं असेल तर त्या निर्जीव समजू नका, त्यांना सजीव समजा. वस्तूंना जीव नाही म्हटल्यावर मनही नाही, पण वस्तूशी आपण मन असल्यासारखं जर वागलो, त्यांना सजीव समजून जर वागलो, तर त्या प्रचंड सुखावतील, त्यांना आनंद होईल. वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो असे माना, वस्तूंनाही माणसासारख्या संवेदना असतात असे माना. हे या कवितेच्या ओळीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. जसं आपण सजीव व्यक्तीसोबत वर्तन करतो, तसे आपल्या वस्तूशी एक प्रकारचे स्नेह जपा, हा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या घरातील मुलासोबत, आपल्या आप्त नातेवाईकासोबत कसं वागतो, किंवा सजीव व्यक्तीसोबत, आपल्या मित्रासोबत कसं वागतो, सहृदयतेने वागतो, तसंच जर आपण या वस्तूच्या संदर्भात वागलो तर त्या प्रचंड सुखावतील. म्हणजेच आपल्या वस्तू आपण व्यवस्थित वापरा, त्यांच्यासोबत एक स्नेहभाव जोडा, त्यांच्यावर प्रेम करा, नक्कीच त्या सुखावतील. कारण या वस्तूशिवाय आपले काहीच, कोणतेच जे काम आहे ते व्यवस्थित होणार नाही. प्रत्येक वस्तू आपल्या कामी आहे, आपण आपल्या गरजेप्रमाणे तिचा वापर करत असतो. म्हणून त्या वस्तूवर प्रेम करणं, त्यांना चांगल्या प्रकारे हाताळणं हे आपलं कर्तव्य आहे. तेच तर आपल्याला अगदी साध्या भाषेमध्ये कवींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. बघूया, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. बघा, निखालस म्हणजेच अगदी खरे, आणि सेवक म्हणजेच काय, सेवा करणारे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तू नेहमीसाठी सदैव आपले सेवक बनून आपली सेवा करत असतात, आपल्या गरजा भागवतात, आपले अवघड कार्य सोपे करतात, आपल्यासाठी सदैव तत्पर असतात. उदाहरण घ्या, तुमचे जोडे आहेत, चप्पल आहेत, आरसा आहे, पेन आहे, भ्रमणध्वनी आहे, शाळेची बॅग आहे, बसण्याचा बेंच आहे, तुमचं घर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सेवक आहेत, तुमच्यासाठी आहे, तुमची सेवा करण्यासाठी आहे. आणि सदैव ते आपली सेवा करत राहतात, अगदी मन लावून ती सेवा करत असतात. म्हणून तुमच्या त्या नौकर आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला बाहेर जायचं आहे, तुमची चप्पल तयार असते बाहेर, चला तुमचे पाय माझ्यामध्ये घाला आणि चालायला लागा. तुमच्या पायाचं संरक्षण करण्यासाठी ती तत्पर असते, ती तिची सेवा आहे. तुमची शाळेची बॅग आहे, तुमची पुस्तकं सांभाळणं हे तिचं कर्तव्य आहे, आणि तिच्या कर्तव्यामध्ये ती नेहमीसाठी तत्पर आहे. आपली सेवा करत असताना त्या कधीही कंटाळा करत नाहीत किंवा आळसही करत नाहीत. आपल्या गरजेनुसार आपण त्यांना कामाला लावतो, त्यांच्याकडून आपल्याला खूप सेवा मिळते. पण ह्या ज्या सेवक आहेत, जसे आपण आपल्या घरातील नोकराला दुय्यम स्थान देतो, आपल्या परिवारापेक्षा त्याला वेगळे मानतो, कवी म्हणतात
की हा वस्तू रूपी नोकर जो आहे तुमचा, या वस्तुरूपी नोकराला समान दर्जा द्या. त्यांना आपल्या परिवाराचा एक सदस्य समजून त्यांना सन्मानपूर्वक वागवा. त्यांची अवहेलना करू नका, कारण त्यांच्याशिवाय आपले जीवन फार कष्टदायक आहे याची जाण आपण ठेवा. ती जाण आपण ठेवली पाहिजेत, कारण साध्या चप्पल नसल्या तर आपले पाय पोळतील, त्यात काटे रुटतील, कितीतरी आपल्याला कष्ट सहन करावे लागतील, ही भावना मनामध्ये ठेवा त्यांच्या प्रती, की बाबा ह्या आपल्या सेवक आहेत, यांच्यामुळे आपले कार्य सुखर होते, सोपे होते, ही भावना मनात ठेवा. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला कवी म्हणतात की त्या सेवक जरी असल्या तरी त्यांना बरोबरीचा मान द्या, त्यांचा सन्मान करा. बघा मित्रांनो, एक साध्या आपल्या वापरातील वस्तू ज्यांच्याकडे आपण सदैव दुर्लक्ष करतो, कवींनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्या वस्तूंचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे. वस्तू तुमच्यासाठी काय आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे, याची जाण आपल्याला करून दिलेली आहे. बघा पुढे, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. बघा, वस्तूंच्या आपल्याकडून कोणत्याही अपेक्षा नसतात, कोणताही हट्ट नसतो, कोणत्याही मागण्या नसतात. त्यांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात काहीही नको असते, त्यांचा हट्टही नसतो, त्यांना स्वतंत्र खोलीच अपेक्षा नाही. तुम्ही ठेवसाल त्या ठिकाणी ते आनंदात राहतात. त्यांना तुमच्यासारख्या भौतिक सुखसुविधेची सुद्धा गरज नाही. त्यांना तुमच्याकडून शून्य अपेक्षा आहे आणि तुमच्यासाठी कार्य करणाऱ्या या जगात शून्य अपेक्षा तुमच्याकडून ठेवणाऱ्या फक्त वस्तूच आहेत. तुमचा मानवी नोकर जर घेतला मित्रो, तर सेवेच्या बदल्यात त्याला पैसे हवे असतात, पण वस्तूंचे तसे नाही. म्हणून लेखक म्हणतात, त्यांना कधीही काहीही नको असते, पण त्यांचे भाव विश्व तुम्ही जाणून घ्या. त्यांना आपल्या मानलेल्या जागी, म्हणजेच ती त्यांची काय मानलेली जागा आहे, त्यांचा असाही हट्ट नसतो की मला याच जागी पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी त्यांची जागा नेमली आहे त्याच जागेवर पण त्यांना ती हक्काची जागा करून द्या. कारण ज्या जागेवर तुम्ही त्यांना ठेवता त्या जागेसोबत त्यांचे प्रेम जडते. उदाहरणार्थ, आपण आपल्या टीव्हीची एक जागा असते, त्या जागेवरती शोभून दिसते, तिथून तिला काढल्याच्या नंतर तिथलं काहीतरी हरवलं आहे अशी भावना आपल्याला होते. आपल्या घरातील फ्लावर पॉट असतो, त्याची एक निश्चित जागा असते. आपल्या घरातील जो टेबल आहे तो ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याची एक निश्चित जागा असते. त्या जागेसोबत त्यांचे प्रेम जडते, ती जागा त्यांना आपलीशी वाटते. म्हणून त्यांना ती जागा त्या वस्तूची आहे एवढी त्यांना हमी द्या, किंवा ही मी तुला या ठिकाणी ही जागा देत आहे. त्यांना स्वतंत्र खोलीची गरज नाही. आणि जी मग एक जागा त्यांची तुम्ही निवडली, त्या जागेवरून त्यांना न हटविण्याचे आश्वासन द्या, म्हणजे त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. निष्कासित म्हणजेच काय, जागेवरून काढून टाकणे किंवा पदमुक्त करणे. जी जागा त्यांना आहे ती जागा त्या ज्या ठिकाणी त्या असतील त्या ठिकाणून त्यांना निष्कासित न होण्याची हमी द्या, म्हणजे तिथून काढून त्यांना आता मी तुला टाकणार नाही याची हमी द्या, म्हणजेच त्या सुखावते. अर्थात या ठिकाणी कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे, ज्या त्या वस्तूची एक निश्चित जागा असते, ती त्या वस्तूची हक्काची असते. आपण त्याच्यामध्ये जास्त अदलाबदल करू नये, हा भाव यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. बघूयात पुढे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. बघा, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तू कशा हाताळाव्यात हे कवी आपल्याला सांगतात, की वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवडते,
स्वच्छ राहणे आवडते. म्हणजेच वस्तू जर स्वच्छ असल्या की त्या सुंदर दिसतात. म्हणून त्यांना नेहमी स्वच्छ ठेवा. तुमचे अस्वच्छ हात त्यांना लावू नका व त्यांना वारंवार स्वच्छ करण्याचा विचार डोक्यात जर तुमच्या आला तर आपोआपच तुमचे हात जे आहे ते वस्तूंना स्वच्छ ठेवतील. ही सवय लावा. कारण वस्तू ह्या स्वच्छ चांगल्या दिसतात. म्हणून वस्तूंची नेहमी स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. तिची स्वच्छता त्या वस्तूला करता येणार नाही, त्या आपल्यासाठी असतात. पण उदाहरणार्थ धूळखात पडलेल्या वस्तू आपल्याला चांगल्या वाटतात का? नाही. किंवा त्या धूळखात पडलेल्या आहेत त्या आपोआप स्वच्छ होणार आहेत का? नाही, त्या आपल्यालाच करावे लागते. तुम्ही रोज तुमचा शाळेचा ड्रेस असेल वगैरे आहे, तो काळाकुट्ट झालेला आहे, मळमळ झालेला आहे. तुमचा बूट अस्वच्छ झालेला आहे. समजा तुमचा बूट आहे, त्यावर डाग पडलेले आहेत, तो चिखलाने माखलेला आहे, तर तो स्वतः तर स्वच्छ होणार नाही. पण तुमच्या हातांनी जर तुम्ही स्वच्छ केला तर नक्कीच तुमच्या पायामध्ये तो शोभून दिसेल, तो चांगला दिसेल. म्हणजेच वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहण्याची आवड आहे. वस्तू स्वच्छ राहिल्या की चांगल्या दिसतात, हा विचार त्यांनी आपल्याला यामध्ये दिलेला आहे. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊ. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. बघा, कवी सांगतात की आपल्या कामी असणाऱ्या वस्तूंना आपण जपलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण त्या जर नसल्या तर कष्ट आपल्यालाच पडणार आहे. म्हणून त्या वस्तू जपा, त्यांची काळजी करा, त्यांना व्यवस्थित हाताळा. कवी तर सांगतात त्याही पुढे जाऊन की त्यांचा लाड करा. आता या ठिकाणी लाड, आपण जसा बालकांचा लाड करतो, बालकाला आपण घेतो, त्याचा पापा घेतो, त्याला व्यवस्थित हाताळतो. म्हणून आपण आपल्या वस्तूंचा लाड कसा करायचा आहे, तर तुम्ही बाहेरून आलेले आहेत तर त्यांना व्यवस्थित त्यांच्या जागी ठेवून द्या. की या समजा तुम्ही बाहेरून आलेले आहात, तुमच्या पायातील बूट किंवा चप्पल तुम्ही काढून भिरदिशी फेकून दिलेत, ते योग्य नाही. तर तुम्ही ते हातामध्ये घ्या, त्या जागेवर त्यांना ठेवा. कारण उद्याच्याला तुम्ही तुमच्यासाठी ते प्रतीक्षा करत आहेत की उद्यासुद्धा मला माझ्या मालकाची सेवा करायची आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत, ह्या वस्तू जर आपण व्यवस्थित ठेवल्या किंवा त्यांची जर चांगली काळजी घेतली, त्यांना जर चांगलं लाडानं वागवलं तर साहजिकच आहे त्या वस्तू जास्त दिवस टिकतील. आणि त्या जर जास्त दिवस टिकल्या तर त्या वस्तूसोबत तुमचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार होईल. तुमच्या बऱ्याच आठवणी त्या वस्तूसोबत जोडल्या जातील. उदाहरणार्थ, तुम्ही समजा तुमची खेळण्याची बॅट आहे, चेंडूफळी आहे, बऱ्याच दिवसापासून तुमच्याजवळ आहे. तुम्ही खूप सामने त्या बॅटने खेळलेले आहात, त्या चेंडूफळीने खेळलेले आहात, खूप सामने जिंकलेले आहात, खूप तुम्ही त्याच्यासोबत खेळलेला आहात. तुमच्या भावना, तुमच्या मैदानावरील भावना, तुमच्या सामन्यांच्या भावना त्या चेंडूफळीसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मग तुमच्याजवळ ती खूप दिवस जर राहिली तर ते आपोआपच तुम्हाला ती आवडते, आपलीशी वाटते. तुम्ही तुमच्या मित्रांना मोठ्या याच्यात सांगता की बुवा ही 5 वर्ष झाले माझी चेंडूफळीची बॅट आहे आणि ही मला खूप आवडते, ही माझी लकी आहे. ह्या ज्या भावना आहेत त्या वस्तूसोबत तुमच्या जोडल्या जातात. एखादा पेन आहे तुमच्याकडे, खूप वर्ष तुम्ही तो वापरला, संपला, रिफिल टाकून वापरला, तुमच्या भावना जोडल्या जातात की याच परीक्षेने मी परीक्षेमध्ये 90% मार्क्स घेतलेले आहेत, याच पेनने, याच वस्तूने. ह्या ज्या भावना आहेत त्या वस्तूप्रती, ह्या त्या वस्तूसोबत जोडल्या जातात. आणि ह्या भावना जोडल्या गेल्याच्या नंतर भविष्यकाळात तुम्ही त्या वस्तूला ज्यावेळेस बघसाल त्यावेळेस त्या वस्तूशी निगडीत असणाऱ्या आठवणी जाग्या होतील आणि तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवेल. म्हणून वस्तू ह्या आठवणी जिवंत ठेवतात.
तुमचा त्यांच्याप्रती असलेला स्नेहभाव म्हणजेच प्रेमभाव, त्या वस्तू कधीच विसरत नाही. आपल्यावर केलेल्या उपकाराची त्या नेहमी जाण ठेवतात. वस्तू आपल्याला आपला भूतकाळ कसा आठवून देतात. उदाहरण आहे, एखादी आई आहे, आपल्या लहान बाळाला ज्यावेळेस ते लहान असते छोटे कपडे त्याच्यासाठी शिवते, मात्र ते बाळ वाढू लागलं तरीही ते छोटे कपडे मात्र एखाद्या गाठोड्यामध्ये बांधून ठेवते. आणि ज्यावेळेस ती आई, आता तिचा मुलगा खूप मोठा झालेला आहे, परंतु ज्यावेळेस गाठोडं सोडल्या जाते त्या आईसाठी ते छोटे कपडे त्या बालकाचं बालपण जागं करत असतात. ती त्याचं जपून ठेवते, कारण त्या कपड्यासोबत तिच्या भावना जोडलेल्या असतात. एक स्नेह जोडलेला असतो आणि हा स्नेह ह्या वस्तू जपून ठेवतात. कदाचित ती वस्तू जर दिसली नसती तर ते दिवस सुद्धा आठवले नसते, परंतु ती वस्तू अजूनही त्या गाठोड्यामध्ये, ते कपडे जेव्हा साबूत राहतात तेव्हा तो भूतकाळ, त्यावेळेचा जो भूतकाळ आहे, त्यावेळेच्या ज्या आठवणी आहेत त्या जागे होतात आणि आपला जो स्नेह आहे तो जपून ठेवतात. बघा पुढे बघूयात आपण. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपांचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. बघा, प्रत्येक वस्तूचा एक कालखंड असतो, कारण वस्तूला सुद्धा आयुष्य आहे. त्यानंतर त्या निकामी होतील, बिघडतील. त्यांनाही मनुष्यासारखं एक निश्चित आयुष्य आहे. मनुष्य सुद्धा हा जन्मला त्याला मरण आहे. पण मनुष्य मृत पावल्याच्या नंतर आपण त्याला विधिवत एक निरोप देतो. मृत व्यक्तीला सुद्धा आपण घरात ठेवत नाही. ज्यावेळेस त्याचं कार्य संपते त्यावेळेस आपण त्याला निरोप देतो, त्याला घराच्या बाहेर काढतो. त्याचप्रमाणे वस्तूचं सुद्धा आयुष्य संपले की त्यांनाही आपण घरात ठेवणार नाही हे निश्चित आहे. त्यांनाही आपण त्यांच्या जागेवरून हलवणार. पण ते करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, जसे आपण आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपल्यातून निघून गेली की आपण त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप देतो. कृतज्ञतापूर्वक म्हणजेच काय? आदरयुक्त भावाने एक आदरपूर्वक निरोप देतो. तसाच निरोप वस्तूंना द्या. हा त्यांचा हक्क आहे, कारण एवढ्या दिवस त्या वस्तूने तुम्हाला सेवा दिलेली आहे, तुमची सेवा केलेली आहे, तुमच्यासाठी त्या वस्तू झिजल्या आहेत. म्हणून ज्या वेळेस त्यांचं आयुष्य संपेल, ज्या वेळेस त्या निकामी होतील, त्यावेळेस त्यांना फेकून देऊ नका. घराच्या बाहेर निश्चित काढायचं आहे. आता त्या निकामी आहेत, मृत व्यक्तीला आपण घरात ठेवत नाही, तर त्यांना निश्चितच आहे आपण घरात ठेवणार नाही. परंतु त्यांना निरोप देताना एक भावनिक मनाने, आदरयुक्त भावाने त्यांना आपल्या घरातून बाहेर काढा, म्हणजे त्या सुखावतील. आणि एक आपल्यामध्ये सुद्धा एक ती भावना जागरूक राहील की बुवा या वस्तूने माझ्यासाठी कार्य केलेलं आहे, आजपर्यंत या वस्तूने माझी खूप सेवा केलेली आहे. तुमचे पुस्तके आहेत, टेबल असेल, घरातला लाईट असेल, उदाहरणार्थ तुमची पुस्तके आहेत, एका वर्षासाठी तुम्हाला सेवा देतात, तुम्हाला ज्ञान मिळवून देतात. वर्ष झाले की त्यांना फाडून जाळू नका. तुमचा टेबल असेल, थोडासा मोडला असेल, दुरुस्त करायचा नसेल, तर त्यांना एकदम फेकून देऊ नका. त्यांच्याप्रती तुमच्या ज्या भावना आहेत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. एक विधिवत त्यांना तुम्ही निरोप द्या. अशा प्रकारे कवींनी या ठिकाणी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कशा वापराव्यात, त्या कशा सांभाळाव्यात याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थातच माझ्या शब्दरूपातून तुम्हाला ही कविता समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.